देशाबद्दल देशभक्ती मनामध्ये तुमच्या पाहिजे. देश आहे तर आपण आहे. देशापुढे काहीच नाही. 4थी-5वीला असताना माझ्या मनामध्ये एक अशी भावना आली होती, की यार देश सेवेसाठी जावं. पण लहान वय होतं. मनामध्ये भावना तर स्ट्रॉंग होतीच. 8वी, 9वी, 10वी, 11वी हे 4 वर्ष खूप स्ट्रॉंगली प्रयत्न केले आणि लास्ट 12वी झाल्यानंतर मी आर्मीमध्ये जॉइन झालो. आर्मी एक असा पार्ट आहे, की तुम्ही मेंटली आणि फिजिकली स्ट्रॉंगच पाहिजे. कोणत्याही एका अँगलने स्ट्रॉंग असून आर्मीला जमत नाही. तुम्ही दोन्ही अँगलने स्ट्रॉंग पाहिजे. भरपूर लोक आहेत अशी ज्यांना 15 ऑगस्ट, 26 जानेवारी आली की देशसेवा सुचते त्यांना ॲक्च्युली देशसेवा काय आहे हे त्यांना माहीतच नसतं. ज्यांना ह्या 2 दिवसात देशसेवा आठवते तेच आर्मी पर्सन झाले किंवा डिफेन्स पर्सन झाले. त्यांचा रिस्पेक्टही करत नाहीत ते. सोशल मीडियापुरती फक्त देशसेवा करू नका. तुम्हाला देशसेवा करायची असेल तर मनापासून करा. उगाच कुठे नोकरी भेटत नाही म्हणून मला आर्मीमध्ये जायचंय तर ही भावना मनात असेल तर मग नका जाऊ. सैनिकांना थोडक्यात असं समजलं जातं की खूपच रूढ असतात, खूपच कोणाचं काय ऐकत नाही. तर सैनिकांना एवढा इमोशनल कोणताच माणूस तुम्हाला भेटणार नाही. रूढ असतात ते त्यांच्या कामामध्ये असतात. तुम्ही जर बॉर्डरवर जाऊन त्यांच्याशी मैत्री करत बसलात तर जमणार नाही. तुम्हाला तिथं जशास तसं उत्तर देणंच आहे. आर्मीवाला आयुष्य जगतो तो फक्त त्याच्या सुट्टीमध्ये तेवढ्या ड्युरेशनमध्येच. त्यामुळे तो स्वच्छंदी आयुष्य जगत असतो.